अश्विन वद्य द्वादशी अर्थात गुरुद्वादशी. शिष्य या दिवशी गुरूंचे समर्पण भावनेने पूजन करतात म्हणून या दिवसाला गुरुद्वादशी म्हणतात. गुरुद्वादशीच्या दिवशी ब्रह्मांडात गुरुतत्व 100 पटीने जास्त प्रक्षेपित होते. प्रत्येक साधक व शिष्य यांच्यासाठी गुरुद्वादशी हा दिवस दीपावली व इतर दिवसांपेक्षा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी शिष्याने त्याच्या गुरूंना तळमळीने हाक मारल्यास ती गुरुपर्यंत पोहोचते, कारण त्या दिवशी वातावरण गुरुतत्वमय झालेले असते. शिष्यपदाच्या जवळ पोहोचलेला प्रत्येक साधकाला या दिवशी गुरु शिष्यत्व प्रदान करतात. गुरुद्वादशी ही सर्व दत्तभक्तांसाठी एक अद्वितीय पर्वणीच. खालील काही प्रसंगाने गुरुद्वादशी ही दत्तभक्तात विशेष प्रासादिक मानली जाते. 1. श्री गुरुचरित्र अध्याय 9 मध्ये श्री दत्तात्रयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांनी निजानंदी गमन केले तो दिवस म्हणजे अश्विन वद्य द्वादशी हीच तिथी होय. श्री गुरु चारित्रातली उल्लेख असा. अश्विन वद्य द्वादशी. नक्षत्र मृगराज पर्येसी. श्री गुरु बैसले निजानंदेसी. अदृश्य झाले गंगेत. लौकिकी दिसती अदृश्य. आपण कुरवपुरी असती जण. श्रीपादराव निर्धारी जाण. त्रिमूर्तींचा अवतार. श्री क्षेत्र गाणगापूर, श्री क्षेत्र कुरवपूर, श्री क्षेत्र पिठापूर व अनेक दत्तक्षेत्री हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. 2. दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी नरसोबाची वाडी येथे मनोहर पादुकांची स्थापना करून गाणगापूर येथे प्रस्थान केले तो दिवस म्हणजे गुरुद्वादशी. हा प्रसादिक प्रसंग श्री नृसिंहवाडी महात्म्यात वर्णन केला तो असा. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री भैरव भटांना प्रसाद श्रीफल त्या द्विजपत्नीचे ओटीत घातले व आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. त्या तेजपुंज स्वामींचे दर्शनाने ते दाम्पत्य भारावून गेले होते. तरीही तिने थोड्या धिटाईनेच विचारले, महाराज आता माझी 60 झालेली आहे व यांचेही वय आता 80 आहे. आता पुत्रप्राप्ती कशी व्हावी? त्यावर कृपासिंधू स्वामी महाराज म्हणाले, आमचा हा आशीर्वाद याच जन्मी फलद्रूप होणार. आपणास लवकरच एक पुत्र होईल व त्याला पुढे 4 पुत्र होतील. त्या 4ही पुत्रांचे वंश औदुंबरास फळे येतात त्याप्रमाणे बहरतील. एका शिळेवर पादुका प्रकट होतील व त्या पादुकांचे यावत चंद्रादिवाकरो पिढ्यानपिढ्या पूजन करावे. आता आम्हास गंधर्वनगरी गाणगापूर येथे प्रयाण करायचे आहे, परंतु मनोहर पादुकांचे रूपाने अहनिश माझे येथे वास्तव्य राहील. या स्थानी तुम्हास याची वारंवार प्रचिती येईल. येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतील. एवढे बोलून स्वामींनी औदुंबर वृक्षाखालील काळ्या पाषाणावर कमंडलूतील कृष्णाजल शिंपडले. त्यावर ओंकाराची आकृती बोटांनी रेखली आणि त्याच अंगुलीने मानवी पावलांच्या मुद्रा रेखाटल्या. त्याचे सभोवती शंख, चक्र, पद्मा, गदा, जंबूफळशी स्वस्ती चिन्हेही रेखाटली आणि आश्चर्य बघता बघता या शुभ चिन्हांसह मनोहर पडिउगुल या शिळेवर प्रकट झाले. हे पाहून भैरव दाम्पत्य व सोबत असलेले आप्तेश भावविभोर झाले. नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले आणि उपस्थित वारंवार स्वामी महाराज आणि मनोहर पादुकांचे दर्शन करते झाले. धन्य ते भाग्यवान जे या प्रसंगाचे प्रत्यक्षदर्शी होते. काही वेळाने स्वामीजी भटजींना म्हणाले, आपण आणलेली शिधा सामुग्री पादुकासमोर ठेवा. साक्षात अन्नपूर्णा अवतरणार आहे. तिचे पूजन करा. तुम्हालाच काय पण तुमच्या पुत्रपौत्रादी वंशजांना या क्षेत्री राहणाऱ्या ग्रामस्थांना आणि भक्तजनांना यापुढे येथे अन्न व उदकाची चिंता राहणार नाही. अन्नपूर्णेची पूजाही पार पडली. सर्वत्र सुगंध दरवळला. भटजींना एक पर्णकुटी बांधून दिली. एकादशी दिवशी ब्राह्म मुहूर्ती भटजी व स्वामीजी स्नानास गेले. द्विजपत्नी सडा समार्जन करू लागली. त्यावेळी तेथे आणखीन वावर जाणवला तो 64 योगिनींचा. त्यांनी तिला दर्शन दिले व काशी क्षेत्रींच्या योगिनीशी सेवेसाठी कृष्णेच्या पूर्वतीरी असल्याचे सांगितले. स्वतः अन्नपूर्णा माता येथे महाराजांना भिक्षा देत असे. येथेच भैरवभटाने स्वामींच्या अंगावरून येणाऱ्या जलात स्नान केले व अन्निकही केले. माध्यानीस महापूजा केली. श्री नृसिंह स्वामी येथे वास्तव्यास येणार म्हणून प. रामचंद्रयोगी येथे वास्तव्यास येऊन राहिले होते. त्यांनी भैरव भटास त्यांचे भाग्याची सलाहना केली व त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती अवतारांची माहिती दिली. भैरव दाम्पत्यास आप्तेश व भक्तवृंदांनी वस्त्र, पात्र, प्रवरणे आणली. फळे, दूध, साखर आणले. सर्वांनी श्री गुरु व मनोहर पादुकांना वंदन केले. तेथे महाराजांनी भैरव भटांना पूजाविधान सांगितले. विधिवत पुण्यवाचन, नंदीश्राद्ध झाल्यावर विधिवत श्रींचे पादुका पूजनाचा संकल्प सोडला.
आवाहन मंत्रानंतर पादुकांवर श्रींच प्रत्यक्ष दिसू लागले व सर्वांना पादुका व श्री यांच्यामधील अभिन्नत्व पटले. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.